हीच मुची बाई पाट्या वाटला असं ते तरी ठोसर आला असं ग फार पाट्या करून ठेवले मिक्सर मध्ये बसली वाटी मग आधीच उन्हाचा पत्ता नाही ते पाऊस येतोय म्हणते काय मला ऊन नाही पडत भूक लागली लागली आता ना काम चाललं नाही ना काय केली भाजी काय भाजी तर शांत बसायचं माझे काम आटापलं का जेवायला येणार आहे. लय भूक लागली ना लय भूक लागली आता आहे ना आता काय लहान राहिले 30-35 वर्षाचा घोडा व्हायले बायको करून घ्यायची म्हणजे बायको यावं जेवायली बायको जेवायला देते का बायको जेवाय देईल आता रोज रोज कुठून मी जेवाय देऊ मग काम टाकायचं जेवाय द्यायचं बायको कुठून आणायची मग मंदिरात गेले का बरोबर भेट काय पडू का हा देवाच्या बायको पाया येते का मग देव आशीर्वाद देतो ना पण मला आता भूक लागली ना मन जातं मग कामात आहे का नाही? लय भूक लागली ना नाही, लय नाही, जा, 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 निघ. भूक लागली ना भूक झाली मी कामात आहे ना कामा आटापल्याशिवाय मी जेवायच नाही घरी. बायको आणून देईन मग हा बायको घेऊन ये ना जेवाय ती देईल निघाता बरं मग तिकडे बायको आणलं मग ती आणून का हा ती वाडी मग आता काय नाना घेऊन मंडळचा मंदिरात जाऊन बायको आणू का म्हणजे बोलायला पाय पडायचं का हा कोणी बाबाचं काय बायको येते का चला आपण मंदिरात जाऊ. बायको येते हा बायको येते. चल तिकडून आलं दे जेवाय बाई आहे का तुम्ही काय म्हणते मुलगा करून दे एकूण पाणी तर देते मग अगं बाई येड्याला शाणी पोर कोण देत जमीन एवढी 30 एकर जमीन कोण म्हणून जाणार नाही कोणत्या माणसाला करायला होईल मापूर करायला कुठं असं मग बसा बोलत्या मारेल जाऊन नुसतं खायचं तुम्हाला करायचं काय करायचंय त्याला लवकर आंघोळ करायची सुसत नाही आणि त्याला शहाणी पोर देणार आहे का बाई त्यांचं आंघोळ कमाची काळजी घेते तुम्हाला कुठं खायचं येते तिथे चिकटले धुवायचे काय करायचं पण मला हे मला टाकू करायला लागत आहे ना थोडं तुम्ही थोडं नाही त्यांचं फळच खायचं ती जर आली दुसरी आई बाई तिला जर 2 झाले तर 30 एकर जमीन म्हणजे किती हिशेब त्यापेक्षा चालते ना ते चालेल मग हा नाही का तू रोज रोज तोच करास नाही काय आवडत आलं वहिनी ऐकत पण असं नाही काय करताय पण मग असं नाही करत जाऊन द्यायचं एखादा शब्द ऐकायचा बायकोला सारखं ते म्हणलं भावाला मला बाई पाण्याची मला बाई पाण्याची मग काय करायचं म्हणल्या थोडी बायको आणणार रे का भेटणार किती जीव काय आपण किती जीव द्यायचं नाही म्हणलं मग पाऊस पडेल ती मला 30 एकर जमीन दे 20 एकर होता ना आवड घे पण मला भावाला बायको घे ते असं म्हणलं तरी काहीच नाही मग असं म्हणायचं कुणाला नाही आपण पण कसं आहे त्याच्यामुळे ना काय खायला घ्यायचं काळजी घेत जा खायला घेत जा काय काय बघा हरवू नका ते सांगा बायको बायका सारखा दिवस येणार मला जेवण आहे का नाही जेवण नाही मावाला काम चाललंय ना बाई काम झालं काम झाल्याशिवाय काम दाखवून जेवायला द्यायला जाऊ बाई आता किती वाजले ते वाजले म्हणजे कधी जेवण मग आता लवकर येणारही नाही लहान तुमचं बिस्का ते घेऊन येणार नाही आता खेळायला गेलेत ना तर आता एवढं मोठा 4 वाजतील ते कधी जेवलं आता जाईन काय मग अवघड विशालभाऊ पुढे गेले ना आपण द्यायचं काम अगं पण मग ते लय ना त्रास देत आहे इकडून आलं पाहिलं ना किती समजत नाही ते असं बोलणारच ना
त्याला तर देवाने बुद्धी दिलीच होते ते कालच बापाशी म्हणलं असतं जेवाय द्यायचं मला जेवाय द्या ते काय कसं करत होतं ते डोक्यात खाजवणं ते तोंडात बोट घालणं मग आपण कळतं ना मग काय जाते का काय करता का नाही तुम्ही आता कधी ऐकलीच नाही नको काम आटपल्याशिवाय मी काय देणार नाही आलं ते येते त्यांचा भाव परत देते डोक्यात खटके बसते मासे देते ना जीव येतो तन मन त्या फळांपेक्षा त्या भाव तन मध्ये आता त्यांचा भाऊ या अजून नाही येणार मग तुम्ही बोलशील का आता काम झालं तर जेवाय देणार आहे ना काम तुमचं काम असं पडले 2-3 तास शंकरा करुणा देखो काही नाही पैसे द्या ना पैसे पैसे हा अरे काय खाऊ खायला हा आता आपल्याला जायचं ना 24 आणायला ड्रेस आणायचा ना तुला हा. तुला ना ड्रेस आणायचा ना हा हा तोच खाऊ खायचा कुठे 24 आणा कुठे ते मंदिरामध्ये बाप हे करू राहिले काय करायले तुला मंदिराला जायले हा हा का बर का बरं ते कोणतरी सांगितलं ना द्या पुढे पापा बायको भेटती बायको भेटत ती हा असं सांगितलं का हा कोणी सांगितलं रे बा मलाच नाही माहित. आपण पैसे आपण गावाला जाऊ ना मग सातपूरला हा ड्रेस घ्यायला विषय आणाला हा हा मला घ्यायचे ना इथून आणू ना मग हे काय कुरकुरे कुरकुरे मुरकुरे चॉकलेट हे नाही सारखे सारखे दररोज काय भेटत ती. आता आपला सातपुडा जाणार ना विषय आणा चल बाबा हो ना तेवढं घ्या आता तेवढं घ्या तुम्ही घ्या तुम्ही काय करता? पैसे काय वाटायचे सारखे हा? ठेव काय घेऊ आता तुम्ही आला का? आता सातपूरला जाणार आहे हा मला एक विचारायचं होतं काय काय सध्या कोणी डॉक्टर आपल्याला लागला लग्नाचं घातलं नाही डोक्यात त्याला करायचं देत होतं म्हणून म्हणलं मंदिरात जाऊन बायको भेटेल बायको घेऊन येऊन जेवाय दिलं असं म्हणले होती ते डोक्यात नाही घातलं बोलतो माणूस बोलता बोलता काय झालं मी काम करीत होते ना त्या आल्यावर बायला कसं करते वहिनी दे जेवाय दे जेवाय दे जेवायला जेवाय दिलं का जेवाय नाही माझं थोडं काम राहिले नाही तर म्हणजे म्हणून बस म्हणणार नको म्हणून आलं मंदिरात सव्वा तीन वाजले मग हे एवढं काय आवाज देणारच होते पण आलं ना आज थोडस राहिलंय हा? थोडस राहिलंय पण जेवायला जायचं ना मग तेवढं झालं का मग आम्ही जेवणार आहे मला जेवायचंय ना मग आम्ही जेवू सांग मग तू जेवण नाही मग आता बिह काम टाकून जेवाय गेले का मी सकाळी काय खात होते बाहेर गेलो तेव्हा तुम्ही बाहेर गेलो तुम्हाला कसं घालत होते खात्या मग तेव्हा खात होते ना बाहेर झालं तेव्हा अहो काम आहे ना तेव्हा 4 वेळेस खाते मा भावाला एकदा जेवायचं येत नाही का हा? आता परत दुपारी खातील परत 4 वाजता खातील परत रात्रीचे खातील अहो तुम्ही ना तुला तू खाते ना 4 वेळेस जेवाय ना काम झालं का जेवायला येणार आहे मी पण मग त्याला माहित जेव्हा जेवायचं येत आहे छोट्या आमच्या आई बाप गेले तर माझ्या बरोबर टाकेल त्याला तुला सगळं माहिती आहे ना आपल्या बरोबर जेवायचं त्याला अहो पण भूक लागली ये ना बरोबर आता मग मागितलं तर असं जेवायला येते ना तुम्ही काय शिल्लक उचलून भांडत आहे काय माहिती पोरांना जेवायचं ती नाही स्वतः खाती बरं मग आता नाही घेतोय खायला त्याला नाही घेता येतो मागत पण जेवायला मग ते काय म्हणलं का थांबी देते ते मग आम्ही म्हणत जाऊन देते मग आता ते जर मंदिरातून आलंच नाही आला असं डबल मग दिलं मला का जेवायचे आम्ही ना त्याचे कपडे फाटले तसंच घालून देते ते चांगले करते दोन देते काय केले तू एवढं काय भावाचा फुका नाही द्यायचा त्या पोरांना कपडे घ्या आणि तुम्हाला चांगले शर्ट घेऊन ये. त्याचे दोन ड्रेस होते माग आणले त्याचे पुढे टाकले तू ते फाटले येणारा घालून कोण पाहते येडं नाही मानायचं त्याला
येडा नाही तर शहाणा म्हणतील का कोणी? भाऊ येड्याला येडच म्हणाल ना. काय येडा आलाय चांगलाय हुशार आहे चांगला बोलतोय हं? हुशार असतं तर ते नाचत येतं का माक वहिनी जेवाय देईन वहिनी पाणी देईन. त्याची बुद्धी तशी ठेवली देवाला काय काय एवढा काय फोका नाही येऊन द्यायचा वा. त्या पोरांना कपडे घेऊन यायला लागलं तर असले पैसे तर मला 2 साड्या घेऊन ते का कपड येतो साड्यांनी कपाटा जागा आहे का साड्या झालं विचारला कपडे घ्या. ते असं खराब कपडे करून ठेवताय कुडाई लोळत कुडाई बसत. साबण कोण आणून देतोय पण तुमचे बापरे कपडे ठेवायचे ना घालायला. नाही ना काय ना वापरेल कपडे मग ते असे आणतो ना ते असं डोळा इकडे तिकडे खेळते उड्या मारते खराबच होते ना. आहे त्याची वहिनी धुवायला आहे ना मग तिला काम काय दुसरं आता तिथे तू इतकी- शेतीमध्ये सगळ्या बाया काम करून घ्यायचं हिला फक्त करून घ्यायचं शेतीमध्ये शेती जास्त काम करीत नाही घरच करायचं त्यात काय मग एवढं हं? आलो मी सात करून जाऊन हा सात फिरून जाऊ नये त्याच्या काही कपड्यांच्या मागा लागू नका. नाही नाही आणायला लागेल कपडे त्याला दोन याला दिवस कपडे काय- घ्या, पोरला कपडे कुठे हा, त्याला आणतो ना ओमला घेऊन येतो ओम कुठं जायले त्याच्या मापाचे कपडे मग आता बाहेर. बाहेरच आहे का आलो आम्ही जाऊन मग सात करून काय ना बाई ती म्हणते का जाईन बायको करून घे आता लगेच आपण आणलंच मध्ये ते 2 पोरं कपडे घ्यायला गेले त्या त्यांच्या भावाला कपडे घ्यायला गेले मग बायको माहित नाही आणणार काय बाई मी येरीच बोलले ग. बाय मी येईल बोलले अगं मला वाटलं काम आहे मी काम करते म्हणून म्हणले ना आज बोलते म्हणून मी बोलत होते का मंदिरात जाय बायको घेऊन ये म्हणजे मग जेवाय दे. मला वाटलं ते असंच लावी वरच्या वर. आता तुम्हाला किती अनुभव आहे समजा पोरा काय मुलं का जाय पाणी भराय का ते लगेच जाते पाणी बिणी भरायला तशी त्याची बायको जायचं नाही पाणी भरायला तर म्हणते नाही ही नाही म्हणते माझी बायको असं राहतंय. आता काय करावा. आता जा मग आता काय हे आपण डेंजर येतं लगेच पोरगी पाच हिंड पोरगी पाहून दिली पाहिजे ना. बाई तिथे जमीन कोण म्हणून जाणार नाही आई बाप का म्हणते जाऊ दे सगळं आहे ते आपल्या पोरीच आहे तिची मजा होईल निदान नाही तिचे लेकरं बाळांच्या मजा केली तरी बास ना मग सांगते माणसं मी ऐकते नाही द्या जेवायला आता तर आले ना पण जेवायला मला बायकोला लग्न करत नाही ना बायकोने आणायची ती जेवाय देत नाही ती मारी ती युज देती असं सांगायचं. आता काहीतरी सांगायच लागेल. आले का अजून नाही आलं का ते सांगा आता जर आले ना तर आपण तुम्ही सांगू बायको मारती बायको उचकून देती बायको शिव्या देती जेवाय देत नाही असं त्या डोक्यात घालायला लागल मग ते म्हणते नको मला बायकोच नको दादा मला बायको नको आहे की नाही ते भावाला म्हणलं मग मला बायको नको मग ते नाही हे नाही म्हणते मग झालं आहे की नाही हिंडत खेळ. हा का आला म्हणा परत तिला सांभाळायचं बरं ती असेच झाली ना त्या आहे की नाही एकाचा ताण होता परत दुसऱ्याचा वाढवायच्या मागे काय. मग तेच मी म्हणते गोडी गोडी बोलत आहे बरं वडे तसे उरकाना बाई किती पाठवले झाले आपल्याला वडे तोडून आली 2 मी हाताने घेतली का 7.5 हे करून आणि बायको तर बायकोच आता का ते डोक्यात धरून बसत आहे का काय करतय कामासाठी गेले ते कराय ते का गळ्यातच येत आहे मग आल्या काय माहिती. तुला सांग का सांग मागेकडे आयडिया आहे परत बाय तुम्हाला आहे तुझं घरगुती विषय मी काला परत सांगत बसतो. अगं सांग ना बाई काय. नको बाय नको मरतो तिकडे मला भीती वाटत नाही राग येणार सांग. सांगू ना मला आई नाही आलं पाहिजे पुढं अगं नाही आता कसं तुम्ही कसं म्हणले जा मंदिरात हा तर कसं मंदिरात जाऊन बसले तर आम्ही येईल नाही तू ताट आणते का आपल्याला सांगते ताट घेऊन ये हो पुढे कुठे घे कुठं नाही टाइम होते येत नाही आणि ताट आणा अजून जे उरकना अजून दुपारा येईल नाही हा केव्हा तर जाईल आता बरं सांग काय सांगत होती ते. ऐका काय सांगत आता ते नाही येतील एवढ्यात जेवायला भूक लागली असं आपण काय म्हणू या फिरून
हे मंत्राचा लावून येईल आता यायचं खाऊ पिऊ घालायचं आणि आपली पाटाकडे विहीर नाही पाटाकडे विहीर ते विहिरीत म्हणा जाय बाबा आंघोळ करून ये जाते ना आंघोळ कारण तुमचं लगेच ऐकते अगं बाई पण मग यांच्या आला भाऊ ये ना असं कसं करायचं सांग बरं कोणी पाहिलं मग ते येतं त्यांचा किती जीव आहे पाहिला ना त्या भावा त्यांना माहिती ना माझा भाऊ मतबिंदू आहे म्हणून आणि लोकांना माहिती ना मी यांच्या घरामध्ये याचा भाऊ मतबिंदू आहे मग कोण म्हणणार आहे आता तुम्ही कसं म्हणताय की काय मंदिरात लगेच मंदिरात गेलं एक दिवस कसं म्हणत जा उसाला पाणी भरायचं तो दिवस उसाला पाणी भरत होता ना होता ना मग एक दिवस मक्याला पाणी भरायचं एक दिवस मक्याला पाणी भरत होतं ना लोकांना माहिती का भाऊजे काम सांगते भाऊजे त्याचं काम पण करते बा खाणं पिणं सगळं मग तुम्हाला कोणी काय म्हणणार आहे का पण मग त्याचं जीव उठणं थोडं धोक्याचंच आहे ना तशी काहीतरी करावं तर लागेलच पहा मग आता पहा पण मला येऊन देऊ नका मी सांगितलंय नाही तर तुमच्या त्याच्यावरून त्याच भावावरून तुमच्या घर कटमट आहे आजपर्यंत चुकी आहे का तुम्ही सांगते जाते ना काय म्हणते. कधी आपण तुमच्या चांगलं बोललो कधी आहे का चुकी वरून एवढे भावावरून तुम्हाला सगळं भांडत राहत सांगून पाहते ना आल्यावर येईल आता टाइमच झालाय येईल परत जेवायला द्यायचं मग म्हणायचं आणि जाते आता ना पाटाचं विधी तिकडे मध्ये नाही जेवायला म्हणजे जेवण कोण बरोबर येईल ते ऐकणार पण लाडी गोड लावून ठेवले तिथं खाईल बसल तुम्ही म्हणत थोडा या वाटलं आता यायचा टाइम झाला येईल आता वडे तोडायचे बाय मग डोकं कसं राहिलं आता थोडस थोडं थोडं त्यांनी लय लांबावलं तर ठुलं वाटून दे घाटून पाटा आणि टाक दर्शन घेतलं शंकराचं पिंडीवर दर्शन घेतलं आता भूक लागली जेवायचं आता आहे ना जेवाय देणार आहे मी तर पाटाकडून आंघोळ करून यायची नाही आता जेवायचं आता नाही जेवायचं आता आंघोळ करून ये ना मस्त गरम गरम खीर बनवी मग जेवाय देईल खीर हा आता नाही का खीर आता नाही ना करेल मग तिकडून आल्यावर करील ना गरम गरम लय भूक लागली लय भूक लागली लय भूक लागली तर पाटाकडून आंघोळ करून या मग तर खीर बनवी मग पाठाकडे मी तर घरी आंघोळ करतो ना रोजच्या सारखी नाही आज पाटाकडून करून या आंघोळ पाठाकडे काऊन बायको भेटेल मग लवकर बायको भेट पाठाकडे आंघोळ करता लवकर बायको भेट लगेच बायको भेटती हा यश बायको आल्या का मग जेवायला भेटत चांगलं हा चालेल. लाडू बिडू आहे लाडू खीर खीर करून ठेवणार आहे तर जाऊन आले का मग भूक लय लागली ना अरे आंघोळ करून या ते विरी आंघोळ केली का लवकर बायको भेटती मग जेवाय तर खीर करून ठेवली जाऊ हा आलं का जेवणार हा आल्यावर जेवायचं मग मी खीर बनवून ठेवते ना पण खरंच ना हा खरंच आता कुठे नाही ना नाही आता नाही नाही तर मग मी जाणार नाही बरं का परत मग नाही आता नाही खोट लगेच ना हा तुम्ही हुशार सांगितलं आता तो बरोबर एवढे वर्ष झाले ना राहते तुझं शिकले का नाही मला भूक लागली मी तर येऊ जेवण तर आता काल जाती आता एकच जेवण मा बरोबर सकाळपासून काम करून लागली आता एकच जेव मी पण जेवते तू जेव एवढं ताट पुरं करून घेऊ पटापटा का जायचं जेवायला चाल ना जेवायचा मग जेव कुत्र येईल घेत उचलून ठेवून आपलं परत यायचंय ना मग ते जाताना ठेवून हे ताटली याच्यावर टाकलं पण मग कुत्रे आहे ना बाई जेवण करून घेतो आपण विशाल कपडे आणले आता तुम्हाला कपडे आणले का झाले वडे तोडायचे वडे तोडून झाले हा दोन्ही वडे बिडे तोडून झाले आता घरी झालं का पण मग काय पण अहो विशाल ना विशालला जेवायला दिलं नाही काहीच नाही वेगळ्या पाटाकडे उडी पाठ तुला बायको भेटत काय जेवायला दिलं नाही विशाल हा बाहेर जेवायला दिलं नाही काय नाही मला जर पाटाकडे उडी मारून तुला दे का बायको भेटत पाटाकडे हा म्हणून आता दोन तास झाले आता पाटाकडे विहिरी का हा विहिरीकडे आपाजी उठा उठा आपाजी उठा उठा आपाजी उठा विहिरी का उडी मारा
हा विशाल अरे पिशवी काय करते तिकडे तुझा नाना मर राहिला अर्थ थांब नाना नाही विहिरीत पण नाही त्याला कुठं त्याला चाल नाना विशाल कुठे गेला तू कपडे आणायला तुम्ही त्याला कुठं कोणत्या विहिरी का पाहिजे का कुठे गेला तू तुझसे बयां चाहे कपडे आणले तुला मी नवीन एक लम्हा ना तेरे छुपे रहा प्यार छुपे अरे हो ना नवीन कपडे आण मला नवीन कपडे आणा गेलो बीते गुजरे लम्हों की काम माझं लगे ऐकायचं हे काम कर ते काम कर सगळे काम ऐकायचं कोण ऐकलं काम आता पुढे गेला काही दिसून नाही राहिला ते पण नाही आता कोणत्या बघायचं कोणी तर बघायचं आता फक्त टीव्ही राहिली बघायची बाकी मग आता कुठंच नाही आता सगळीकडून पाहून आलाय आम्ही. तो येत नाही कधी इकडे तो मम्मीने सांगितलं त्याला हा चला त्या विहिरीत पाहून येऊ. ओम ओम तुम्ही जा आता हो का लागला तुम्ही आम्ही पण शोधतो ना जा म्हणलं तुम्हाला हा मी आलो सुरू येतात व्यवस्थित तुम्ही पुढे स्वतः व्हायला 30-35 वर्ष झाले गावात माझा भाऊ माझ्या आई वडिलांना 15 वर्ष झाले जाऊन तसं माझ्या भरोशावर टाकेल होता काही उपयोग झाला नाही सगळ्या विहिरी शोधल्या इकडे तिकडे इकडे गेला काय आता पोलीस कंप्लेंट द्यावा लागेल करून पोलीस शोध करतील आता चोट लगे तुझको तो दर्द मुझे है आँख आँख तेरी छलके दिल ये मेरा रोता है भाई भाई में अक्सर ये होता है ये होता है भाई भाई होता है भाई भाई ये होता
बाबा रस्ता दाखवा. भाऊ सापडून दे. कुठे गेला विशाल? कुठे गेला? अरे विशाल चल चल. देवा काळजी रे देवा काळजी. काय करायला इकडे? चक्कर येते चक्कर. अरे मला चक्कर येते. कुठं होता तू? इकडे कसा आला का? पाठाकडच्या घरी जातो. कशाला? आंघोळ करायची. बायको भेटते. उठ उठ. यायला वाटा काय तुला? मग जेवणार चाल भूक लागेल तुला. पाठाकडे जायचं. चाल आंघोळ करायची. बायको भेटते. उठ उठ उठ. भूक लागली. कधी आम्ही नवस राहिलो तुला. उठ बोला. चल करत आहे का? चक्कर चक्कर. होईल नाही बोला. पाहतो मी आता. बोलले बाबा बघा ना माझा भाऊ भेटला मला. भेटला माझा भाऊ मला. बरं झालं बोले बाबा. चाल चाल जेवण कर. चाल चाल. लागले ना असं यायचं नाही. असं सांगितलं पाटा का एरी का जायचं नाही. मस्त जाऊ नाही का मी आता. सांग बस फिर मी तुला जेवायला आणतो. मस्त जेवण. काय लागलं मला आवाज दे. मी आहे बाहेर येते लगेच. वहिनी का पाहतो कुठे गेली ती. जेव. जेवला ना? काय करायचं? बायको आणायची. वहिनी एवढ्या आधी पाहतो. पाठवलं घरी घरी. ओम ओम काय? तिला पाहुणे येता म्हणून. तितक्या तिच्याबरोबर जायलाच बाय. तितक्या तिच्याबरोबर जायलाच आहे का? आली का? कुठे ये 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 इकडे ये. आली का? काय ग? आले का म्हणजे? इकडे जायचं इकडे. कुठं पाठवलं ते भावाला मला? कुठं पाठवलं म्हणजे? पाठा का काला पाठवलं? बिना जेवणाचं तिकडे पाठाच्या विहिरीकडे. गिरी का नाही पाठवलं. खेळायला पाठवलं होतं पोरांसंग. छोट्या संघच होता. तो तुझ्या संग होता आता.
आता नाही ते त्यांच्या बरोबरच होत हा? त्यांच्या बरोबरच होता कोणाबरोबर आम्ही सातपूरला गेलतो ना तिकडून आल्याच्या नंतर त्यांच्या बरोबरच होता ना. तिकडून आता वहिनीनेच पाठवलं होतं. तुला वहिनी पाठव ना तुला राहायचंय ना आज नीट राहायचं सांगेल ना तुला अहो काय मग काय करायचं? ते नाले त्रास देत होतं म्हणून म्हणलं तुम्ही तर खेळून या मा एवढं काम आवडलं का मग तुम्हाला जेवायला देत नाही ना तू बाडवी सरकून टाका होता जाऊन द्या आपाजी जाऊन द्या होय होय जाऊन द्या बाडवी सरकून टाक. चल. हे मला काय सांगता? जेवायला वेळ देत नाही काही नाही अहो जेवायला देत नाही का? एवढी मेहनत करते किती त्याचे मेहनत कपडे करते? धुते त्यांना जेवायला देते अजून किती मेहनत करायची तुमच्या भावाची नाही नाही ती कुठे तुझी बॅग घे ती बॅग घे चल. मग असं पण राहत आहे का भावाची एवढी तस्ती काढी नाही नाही पुढे ती बॅग गावाली ठीक चल. घरात देते भावा माझ्या अहो चल. तू काय थांबू नका इथं आम्ही सगळं म्हणजे साहेब करून घेऊ मा भावाला आणि मग ते पोरं मा भावाला सांभाळील मी नको नको काय वहिनीला नको पाठवू नको हा येडा असून तर ज्ञान आहे शहाणे असून ते ज्ञान गेलं कुठं मग नीट राह ना मग त्यांचं करीत नसं त्यांना वाटलं असतं का वहिनीला रावलं म्हणून आता ते तिकडे काय झालं असं मग कमी जास्ती तर खेळायला पाठवलं होतं ना तिकडं तिकडे एवढं लांब? खेळा त्यात पोरं हुशार आहे त्याला आहे का तेवढी अक्कल त्याला अक्कल नाही तेवढी ज्ञान नाही तेवढं बुद्धी कमी आहे त्याची तुला चांगलं माहिती आहे ना तुम्हाला कोणी नको, सांगितलं का नको मी इरिको नको पाठवू पाठवलं हा? नको पाठवू वहिनी. नको नाही, घरी नीट राह तुला राहायचं असेल तर मग कळालं का हो, पण मी विडी करू काला पाठवू खेळायला हा? पाठवलं होतं ना त्यांना पोरांना जीव लावते ना दोन्ही बी. मग त्यांना जीव लावतेच ना अशी तिकडे पाठवते इरीकडे मग पोरांना माणसाला जा खेळाय असं त्यांना म्हणले खेळायचा तुला चांगलं माहिती आहे ना पण तुम्हाला इरिकच गेला असं कोणी सांगितलं सांगितलं होतं मला बरोबर कोणतरी तुला त्याच्याशी काय मग करायचं असं याचं त्याचं ऐकून आहे ना संसार होती नाही तूच ऐकू नको येतं त्याचं कोणाचं काही ऐकायचं कोणाचं नाही तू ऐकत कोणाचं. चालेल हा कळालं का नीट राहायचं मस्त पैकी असं मला जेवायला द्यायचं वेळेला हा तुम्हाला ऐकलं जेवायला देत नाही का नाही दिलं आज नाही दिलं अरे वरा तोंड करून नाही प्रश्न विचारती अहो त्यांना बोलले ते खेळून यायला की जेवायला देते मग 4 वाजे होतो म्हणजे जेवायला दिलं नाही मग देणार होते ना मग ते आलेच नाही त्याला काय करू मी स्वतः किती वाजता जेवली ते बारीक पोर आहे का गवसून आणायचं जेवायला घालायचं बरं, स्वतः किती वाजता जेवली ती मग माझ्या जेवणाचं त्यांचं काय आलं त्यांना मग त्याला जेवायला वेळ देत नाही देतच का? नाही नीट राहा जाय वय जाय करून आण वय जाय म्हणजे ये काढून द्यायचं परत ये आमचं का करे बी यांना चहा पाणी कर थोडं काय झालं का लय भावायची माया नाही. चाले काढून चाल दे वय वय त्या करून आण अरे 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 कपडे काय ती बॅग आहे तिथं पडून गेली मागे दुसरे कपडे अंदाज हात भरून आण.